श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज होता रविवार, निवांत अशी देवपूजा केली आणि स्वयंपाकाला लागले। आज आमच्याकडे येणार होते पाहुणे म्हणून भरपूर स्वयंपाक केलेला, पण मला काही शूट घेता आलं नाही। फक्त आमटी आणि चपात्याचं तेवढं शूट घेतलं। मिस्टरांनी आणल्या होत्या पालेभाज्या, जाऊन तो निवडून ठेवायच्या मला खूप कंटाळा येतो एकदा सर्व पालेभाज्या निवडायला। आणि पाऊस खूपच मोठा येत होता म्हणून मी टेरेसवरती आले होते गार्डनमध्ये। तर बघा, ते थोडंसं शूट करावं म्हटलं पावसामध्ये। तर भरपूर पाऊस असल्यामुळे शूट काय करणं होतच नव्हतं, कारण मोबाईल पावसामध्ये भिजायला लागलेला। त्यामुळे मग जेवढं जमल तेवढं केलेलं आहे। आणि सायंकाळी गेलो रंकाळा चौपाटी उद्यानमध्ये, कारण मुलाला कुठंतरी विकेंडला फिरायला जायचंच असतं। मग पाऊस पण तिथे पण खूप होता, तरी आम्ही रेनकोट आणि छत्रीसुद्धा मी बरोबर नेलेली। तिथं काही थांबता येत नाही ना, जास्त मोठा पाऊस आला तर, म्हणून मग मुलाला दाखवत होते। छत्री पण आणली। आता पावसामुळे झोपाळे रिकामे होते, कोणच बसायला नव्हतं त्याच्यावरती। ह्या रंकाळ्याच्या लाईट्स खूप मला आवडतात आणि खूप मस्त वाटतं, बाजूने सगळं हिरवेगार झाडं। आणि आता गेलो मग खायला, काहीतरी खायला पाहिजे म्हणून मुलग्याला घेतले भेळ। त्याला भेळ फार आवडते आणि स्मोक बिस्किट तिथं मिळतात। तिथं खूप गर्दी होती खाण्यासाठी आणि कधी आम्ही घेत नाही, पण मुलाला यावेळेस घेतलं आणि त्याने ते एन्जॉय केलेलं आहे। हे बघू शकता, लाईट किती मस्त वाटतात ना, रंकाळ्याचा व्ह्यू त्या लाईटमुळे एवढा छान वाटतंय ना। मिस्टरांना म्हणलं थोडंसं माझं शूट घ्या, पण पावसामुळे असं नको वाटायचं थांबायला पावसात, त्यामुळं काय घेण्यात आलेलं नाही। मग मुलगा पण म्हणला माझं जरा घ्या, त्याचंसुद्धा घेतलं। आणि नंतर घरी आलो, मुलाला दिसला कोबी, तो लागला कोबी मंचुरियनच कर म्हणून रुसला। मग त्याची कोबी मंचुरियन त्याला बनवून दिली। चला मग व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।